कसाही कुठलाही तणाव नाही. काल मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो. खूप शांततेनं आणि खूप आनंदाच्या वातावरणात काल मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक झाली. काही गोष्टी शेवटी आपण बघतो की जेव्हा सरकार चालतं, 3 पक्षाचं सरकार असतं, तेव्हा भांडतं वाजत असतं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. त्यामुळं ते आता इलेक्शन आलं आहे म्हणल्यावर ते होत राहणार. त्याच्यामध्ये फार काही त्याचा भाऊ करण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही. पक्षश्रेष्ठी त्यावर निर्णय घेतात आणि मला वाटते आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे सगळे सहकारी बसले होते आणि काय कुठं घडते या संदर्भात चर्चाही झाली. त्यामुळं समन्वयाची भूमिका घेऊन महायुती पुढे जाईल आणि जे अपेक्षित आहे विरोधकांना, म्हणजे बाग पाणीबत झाले. एकाही नगरपालिकेत स्वतःचं पॅनल उभं करू शकत नाहीत. एकाही नगरपालिकेत मला सांगा, जे रोहित पवार बोलत आहेत, अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पॅनल असणारं एक नगरपालिका दाखवा. जो जिल्हा त्यांचा बालेकिल्ला, पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, एक पॅनल दाखवा की ते 100% त्यांच्या चिन्हावर उभा आहे. याच्यापेक्षा काय असू शकतं? हे आत्मपरीक्षण करायचं सोडून दुसऱ्याला दोष द्यायचा, दुसऱ्याला नावं ठेवायची आणि दुसऱ्यावर ब्लेम करून स्वतःचं राजकारण चालतंय असं जर वाटत असेल तर सवंग लोकप्रियतेसाठी किंवा टी व्हीवर दिसण्यासाठी केलेला कार्यक्रम हा निवडणुकीत कधीच चालत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तोंड लपवायची वेळ येते, ती वेळ येणार आहे. आता आपल्या घरात काय चाललंय, आपल्या बुडाखाली काय चाललंय याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता आपलं घर मोकळं होतंय याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपली माणसं सांभाळण्याची आवश्यकता आहे. आपल्या माणसाला बळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्या लोकांना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी त्यांच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता आहे. ट्विटवर राजकारण चालत नाही. त्यामुळे ट्विटचं राजकारण हे आपण बघताय, राहुल गांधींचं राजकारण ट्विटवरचं बघताय आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती येणाऱ्या कालखंडामध्ये या ट्विटरवाल्याची होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.